नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे युनिक मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक आणि घरगुती अशी गव्हाच्या पिठापासून बनवलेली नानकटाई। सर्वात आधी आपण साहित्य बघूया। मी इथे घेतलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि त्याहून अर्धी वाटी रवा, त्यानंतर घेतला आहे अर्धी वाटी पिठी साखर आणि एक छोटी अर्धी वाटी तूप। सर्वात आधी आपण हे सगळं पीठ चाळून घेऊया। यात घ्यायचे गव्हाचं पीठ, बेसन पीठ, बारीक रवा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा इलायची पावडर। इलायची पावडर घालायला अजिबात विसरायचं नाही। आणि आता हे सगळं छान चाळून घ्यायचंय, म्हणजे यात कुठलाही कण राहणार नाही। यानंतर आपण पिठी साखर आणि तूप यांचं मिश्रण तयार करून घेऊया। मी ते घेतलंय अर्धी वाटी तूप आणि पाव वाटी साखर। यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचे। एकाच डायरेक्शननी हलवत राहायचे आणि बॅटरचा कलर चेंज होईपर्यंत छान फेटून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आपल्या बॅटरला इथे लाईट कलर आलेला आहे, क्रीमी कलर। चला तर मग आता बघूया आपलं बॅटर तयार झालंय की नाही। हे बघण्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचंय आणि त्यात थोडासा गोळा टाकायचा आहे। गोळा जर पाण्यावरती तरंगत असेल तर समजायचंय की आपलं बॅटर तयार झालं आहे। यानंतर आपण हे बॅटर ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। मिक्स करताना अतिशय हलक्या हाताने मिक्स करायचे, म्हणजे आपण गव्हाचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे एकदम दाबूनही मिक्स करायचं नाहीये, अतिशय हलक्या हाताने मिक्स करायचंय। आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या पिठाचा गोळा तयार होत नाहीये तर याच्यामध्ये 1-2 चमचे वरून तुम्ही तूप ऍड करू शकता। तूप जास्त पण घालायचं नाहीये, म्हणजे आपलं पीठ हे पातळ होणार नाही। आपलं पीठ इथे तयार झालंय, तुम्ही बघू शकता। मी इथे पेढ्याच्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते आणि तुम्हाला जर वाटत असेल की पीठ घट्ट झाले तर हाताला थोडंसं तूप लावून तुम्ही गोळा बनवून घेऊ शकता। आणि नॉर्मल अतिशय थोड्या हलक्या हाताने त्याला दाबायचंय। आणि वरून डिझाईन म्हणून मी इथे चमच्याचा वापर करते आणि असे मी नानकटाई इथे तयार करून घेते। यानंतर आपण पिस्ता आणि बदाम यांचा बारीक किस नानकटाईवरती टाकून घेऊया। तुमच्याकडे जो अवेलेबल तवा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावरती एक छोटंसं स्टँड मी ते ठेवून घेतले। त्यानंतर याच्यावरती आप्पे पात्र ठेवायचं, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, किंवा नॉनस्टिक आप्पे पात्र घ्यायचं, म्हणजे आपली नानकटाई खालून करपणार नाही। आता ह्या सगळ्या नानकटाई आपण याच्यावरती ठेवून घेऊ।
कमी फ्लेमवरती 15 ते 20 मिनिटासाठी ही नानकटाई झाकण ठेवून आपण बेक करून घेऊ. 20 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपली नानकटाई इथे तयार झाली आहे. अतिशय खुसखुशीत आणि एकदम सॉफ्ट अशी नानकटाई इथे तयार झाली. एकदम सोप्या पद्धतीने आणि मैद्याचा वापर न करता ही नानकटाई आपण इथे तयार केली आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. दिवाळीसाठी अतिशय स्वादिष्ट अशी रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.